नाव सांगा आणि आज आपण काय प्रकार आहे नेमका? माझं नाव भरत बाबुराव हेडे. आज लक्ष्मी उपस्थित म्हणजे माझं तुळजापूर या ठिकाणी न्यूट्रिशन सेंटर आहे. सकाळी 7 ते 9 माझं न्यूट्रिशन सेंटर चालतो. त्यात जय हरी वागुलकर हा न्यूट्रिशन सेंटर मध्ये शेक ऑपरेशन घेण्यासाठी येत होते माझ्याकडे. मग त्यात त्यांनी कधी कधी उशिरा यायचे, पण माझ्या असं मनात आलं नाही की असं प्रकारे घडते म्हणून. त्याच्यानंतर मला संशय येत गेला. कॉल करायची, माझी मेसेज कॉल डिलीट करायची, व्हॉट्सअप कॉल करायची, कॉल डिलीट करायची. त्याच्यात मग संशयित गेला. संशयित असताना मग मी 11 ऑक्टोबर 2025 रोजी अचानक मी घरी आलो. त्यादिवशी दोघेही घरी होते. त्यावेळेस त्यांच्या अंगावर वर्दी असल्यामुळे मी त्यांना काही करू शकलो नाही. नाहीतर 4 लोक बोलून घेऊन किंवा मारण प्रकार हा मी असं काहीतरी केला असतो, पण मी वर्दीचा मान राखला. आणि त्यावेळेस मी समज पण दिली की यापुढे असं काही करू नका, माझ्या पण 2 मुली आहेत हे मी त्याला समजून दिलं. तर त्यांनी पुन्हा 1-2 दिवस थांबले पुन्हा आणि आहे ते प्रकार चालू केले. त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारच्या सत्रामध्ये माझ्या मिसेस, माझ्या मुली दोघींनाही त्याने तिघींना पण त्याच्या फोर कारमध्ये घालून घेऊन गेले. मी त्यावेळेस लातूरला गेलतो. त्याच्यानंतर मग मी 6 वाजता घरी आलो. 6 वाजता घरी आल्यानंतर चावी नव्हती, दार बंद होतं. मग मी फोन केला इकडे तिकडं शेजाऱ्याला येते. ते म्हणले काय कल्पना नाही म्हणले. त्याच्यानंतर मग मी यांना फोन केला. तर मग माझ्या मुलीला फोन केला की चावी दारात आहे आणि पप्पा घ्या म्हणले. तुम्ही कुठं म्हणता ना, कट केली फोन. मग त्यावेळेस मी एनिगोला गेलो. तर त्यावेळेस माझी मिसेस राणी हेडे, दोन्ही मुली, जय हरी वागुलकर हा प्रत्यक्ष त्यांच्या घरी होता. त्यावेळेस त्यांची माझी बाताबाजी झाली आणि परत सासऱ्याच्या मुली पण त्यांची पण बाताबाजी झाली माझी. त्यावेळेस मी निघून आलो. त्याच्यानंतर पुन्हा मग मी एक 8 दिवसांना परत कॉल केला की जे झालेलं 2 मुली आहेत त्या भविष्याचा विचार करून ये म्हणलो. मला फर्स्ट यायचं नाही म्हणल्यास यायचं नाही म्हणत असताना परत माझ्या न्यूट्रिशन सेंटरला दिलीप देशमुख आहेत, मी त्यांना 4 वेळेस पाठवून दिलतो ते जाऊन घेऊन या म्हणून. तरी पण तिने यायचा नकार दिली. त्याच्यानंतर मग मला मानसिकता सहन होणार गेली. ह्यांचं वरतीवर फोन चालू लावला. माझ्या परस्पर माझ्या समोर येऊन भेटले. औषध या ठिकाणी माझ्या समोर आली ह्याने. मग ह्यांचा पगार वाढल्यामुळे मला नाईलाजानं केस टाकावं लागली. मग मी तुळजापूर पोलीस स्टेशन ठिकाणी SP साहेब, कलेक्टर साहेब यांच्याकडे चौकडे मी डिव्हिजन दिलेला आहे. आणि आजच्या उपोषणामध्ये जर कारवाई जर नाही झाली तर मग मी पुढचं उपोषण आमरण उपोषण मी करणार आहे. कुठल्या कार्यालयामध्ये त्या कार्यालयाच्या वरिष्ठांशी आपण संपर्क साधलाय का? काय म्हणला ते कुठं सर्व्हिसला आहेत आणि त्यांच्या वरिष्ठांना कळवलंय का? हा, त्यांचे PI मांजरे साहेब आहेत, त्यांना पण मी संपर्क साधलोय. कोण आहेत? हा, जय हरी वागुलकर तुळजापूर पोलीस स्टेशनला पोलीस आहेत. मंगळूर भेटला ते नसतात. आणि परत मांजरे साहेबाला पण मी ह्या निरोप दिला त्यांना. तर मांजरे साहेब मला म्हणले की तुम्ही प्रत्यक्षात पाहिलात का? मी पाहिलं म्हणताना असं नाही चालत म्हणले, आता पुरावे लागतील म्हणले. एवढं बोलून मी पुन्हा मांजरे साहेबांच्या संपर्क माझा मी काही नाही केलो. आणि याच्यामध्ये राऊत पोलीस आहेत, त्यांना हा सगळा प्रकार माहित आहे. त्यांची साक्ष घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी. का तर राऊत साहेबांनी मला हे प्रकरण मिटण्यासाठी बोलले होते. राऊत साहेबाला मी म्हणलं की प्रकरण मिटवलं तर ते वाढतात तुम्ही म्हणलं, तिकडे बोला ते इकडे बोलत असं नाही म्हणलं. राऊत साहेबांनी मला म्हणले की जय वागुलकर असा माणूस नाही म्हणले. त्याने असं नाही बी म्हणतो असं केलाय म्हणतो, दोन्ही बाजून बोलते. त्यांची कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे 20 तासची आहे. राऊत साहेबांनी मला पूर्ण माहिती त्यांनी पण दिली. दोन्ही मुली कुठे आहेत, त्यांना हा प्रकार माहिती आहे का किंवा त्यांची आपलं बोल बनले का? त्यांची काय येतं? माझ्या दोन्ही मुली एनगुर सासवडी ठिकाणी आहेत आणि मुलींना काही माहित नाही.